तोही पचन झालेला असतं, आपलं पोट साफ झालेलं असतं. याच्यासाठी प्राणायाम खूप महत्त्वाचा असतो. तर आपण करतोय आता कपालभाती प्राणायाम. जेवढे काही आपले आजार आहेत, जसं की गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, किंवा पोटासंबंधी आजार आहेत, पचनासंबंधी आजार आहेत, कुणाचं वजन वाढलेलं असेल, या सगळ्यांसाठी कपालभाती प्राणायाम खूप फायदा करतो. रोज आपण पाण्याने अंघोळ करतो, पण असं या बाहेरच्या वातावरणामध्ये, शुद्ध वातावरणामध्ये आपण जर प्राणायाम केला तर आपली मधली एक एक ऑर्गनस, आपले एक एक सेल्स आपले शुद्ध होतात. आपल्या एकेका सेल्सला शुद्ध ऑक्सिजन मिळतं. आपले जीवन हे प्राणावरती अवलंबून आहे. म्हणून आता आपण करतोय कपालभाती प्राणायाम. हे आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं, जे निरोगी आहेत त्यांना 10 मिनिटं, आणि जे रोगी आहेत त्यांना 1-1 तास, 2-2 तास कपालभाती प्राणायाम केलं पाहिजे. तर त्याचा खूप फायदा होतो. तुमचं वजन कमी करण्याचं असो, किंवा तुमचा डायबिटीज असो, किंवा तुमची कंबरदुखी असो, गुडघेदुखी असो, कुठलेही आजार असो, आपल्याला हे प्राणायाम खूप फायदा करतात. तर सगळेजण करतोय आता आपण कपालभाती. 1000, 2000, 3000